Hello friends, welcome back once again. I am Shri Dinesh Kumar Vasram Pawar from Vijayanti Madhyamik Ashram Shala Akrale, Taluka District Nandurbar. If you like my video, don't forget to like and subscribe. So today I am going to learn the new lesson of Standard 8, Unit number 1.2. The title is Androclus and the Lion. If you have a book, look at the page number 7. Now let us start the lesson. Long, long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androclus. But he had a very cruel master. In those days, kings, nobles and others wealthy men used poor people as their slaves. Androclus was a slave. The slaves were forced to work for their masters. They had to do what their masters told them. They had no freedom, no rights. Even when they were unhappy with their masters, they could not leave him, but were bound by law to obey their masters, however wicked he might be. In this story, Androclus was a very noble person, and he is a kind, gentle and courteous man. But he had a very cruel master. But his master was a very cruel. या पाठाचं शीर्षक अँड्रोक्लस आणि सिंह. या पाठामध्ये खूप वर्षापूर्वी अँड्रोक्लस नावाचा एक दयाळू, प्रामाणिक आणि एक विवेकी माणूस होता. पण त्याचा मालक हा मात्र एकदम अतिशय दुष्ट होता. त्या काळी राजे, महाराजे आणि तत्सम श्रीमंत लोक हे या गरीब लोकांना आपले गुलाम बनवून ठेवत असत. अँड्रोक्लस हाही असाच एक गुलाम होता. या गुलामाचे त्यांचे जे मालक होते ते त्यांना जे काम सांगितलं ते काम त्यांना करावंच लागत आणि त्यांना जबरदस्तीने ते कामामध्ये जुंपत असत. अशा प्रकारे अगदी जे मालक असतात त्यांच्याशी गैरवर्तन जरी करत असेल तरी त्यांना त्यांचं काम सोडून जावं लागत नसत आणि मालक कितीही क्रूरपणे वागला तरी त्यांना ते काम करावंच लागत असत आणि त्यांची जी आज्ञा पाळणे ही अति आवश्यक आणि कायद्याने बंधनकारक होत्या. अशा एक काळ जो राजा आणि महाराजा यांच्या काळामध्ये ह्या अशा प्रकारच्या अटी आणि शर्ती त्यांच्या होत्याच आणि जे गुलाम लोक असत त्यांच्यावर ते अन्याय करत असत. अशा प्रकारचे आपल्याला ह्या पाठामध्ये सुद्धा दिसून येतोय. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर. पहा, अँड्रोक्लसला त्याचा जो निर्दयी आणि निष्ठुर जो मालक होता तो सुद्धा आवडत नसे. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स अँड ऑफन व्हिप्ड देम. त्यांचा मालक जो होता त्यांना चाबकाने मारायचा आणि त्याचबरोबर त्यांना उपाशीसुद्धा ठेवत असत. अँड्रोक्लस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. पहा, त्याच्या मालकाचा या सेवा करण्यापेक्षा त्याला मरण बरे असं त्याला वाटे. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. तो त्याच्या एका चांगल्या संधीची वाट पाहत होता. तिथून पळून जाण्यासाठी त्याला एक संधी पाहत होता तो. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट. आणि शेवटी एक चान्स त्याला संधी मिळाली तो पडण्यासाठी. ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि अशा प्रकारे त्याला एक संधी मिळताच तो त्याचा जो मालक होता त्याच्या मालकाच्या कचाट्यातून तो पळण्याचा त्याला यश मिळालं. नाव अल्दो अँड्रोक्लस हॅड दस रन अवे ही वॉज नॉट अ कावर्ड. पहा, अशा प्रकारे तो जंगलातून जरूर पळून गेला असला तरी तो भित्रा भ्याड नव्हता. ही टूक शेल्टर इन द फॉरेस्ट. त्याने जंगलामध्ये आश्रय घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम्ड द फॉरेस्ट. जंगलात फिरणारे जंगली प्राणी, पशु यांच्या त्याला भीती नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. डोक्यावर त्याचे छप्पर जरी नसला तरी त्याला त्याची काही चिंता नव्हती. ही वॉज हॅप्पी दॅट ही वॉज अ फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेरेवर हिज विश. एखाद्या पक्षाप्रमाणे त्याच्या मर्जीप्रमाणे जिथं फिरता येईल अशा पद्धतीने त्याला एक आनंद होता की एक मुक्त पक्ष्यांप्रमाणे तो फिरायला त्याला ह्या गोष्टीचा आनंद होता. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन. एके दिवशी जंगलात फिरत असताना त्याच्यासमोर एक सिंह आला. ही जे फर्स्ट रिॲक्शन वॉज टर्न अँड फ्ली. त्याला असं वाटलं की एक सेकंदाकरिता की तो एक क्षणासाठी की तो त्याची असं वाटलं की तो तिथून परत यावे. पण बट देन ही सॉ दॅट द लॉयन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. परंतु अशा लक्षात आला त्याच्या की सिंह त्याला पाहून काही हालचाल केली नाही. म्हणून बट देन ही सॉ दॅट द लॉयन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. ही नायदर ग्रोल्ड नॉर रोड. त्यांनी डरकाळी फोडली नाही आणि त्यांनी गुरगुरसुद्धा केलं नाही.
It neither growled nor roared. In fact, it looked at him piteously as if it was in a great pain. त्याला असं त्याने डरकाळीसुद्धा मारलं नाही. ते पाहून त्याला शांतपणे त्याच्याजवळ थोडंसं त्याचं काहीतरी तर दुःख वेदना होत असेल असं त्याच्या लक्षात आलं. अँड्रोक्लस पॉज्ड. अँड्रोक्लस काही वेळ थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लॉयन. स्टेप बाय स्टेप द लॉयन मोन्ड अँड व्हिम्पर्ड, प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से. तो सावधपणे एक एक पाऊल पुढे टाकत गेला आणि सिंह कणत विवळत होता. हे त्याचे डोळे असं म्हणत त्याला असं वाटलं की कृपया मला मदत कर, अशी जणू याचना करीत होता असं त्या अँड्रोक्लसला वाटलं. व्हेन अँड्रोक्लस ड्रीव नियर द लॉयन लोवर्ड इट्स हेड अँड बिगेन टू लिक इट्स पॉ. जसं अँड्रोक्लस त्याच्याजवळ गेला, त्याच्याजवळ पोहोचला आणि लायन्स लोवर्ड इट्स हेड अँड बिगेन टू लिक इट्स पॉ. सिंहाने त्याची मान खाली वळवली आणि त्याच्या पंजाला तो चाटायला लागला. The lion lowered its head and began to lick its paw. Then Androclus saw that the lion's paw was wounded, sore and swollen. त्याच्या अँड्रोक्लसच्या लक्षात आलं की त्या सिंहाच्या पायाला एक जखम आहे आणि तो त्याचे पाय सुजलेला असं त्याच्या लक्षात आलं. On a closer look, Androclus noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. त्याच्या जवळ अजून निरखून पाहिला की अँड्रोक्लसचं लक्षात आलं की त्या ठिकाणी त्याच्या पायामध्ये एक मोठा काटा हा टोचलेला आहे, लागलेला आहे. सो दिस इज द कॉज ऑफ द लॉयन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रोक्लस. म्हणून त्याला वाटलं की त्याच्या पायामध्ये जी वेदना होते त्या या कारणामुळे त्या ठिकाणी त्याला दुःख वेदना होत होती. समनिंग ऑफ ऑल द करेज, एका धैर्यवटीने तो पुढे गेला आणि अँड्रोक्लस ट्रेस्ड हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड स्पॉट. तो आपला हात त्याच्या पंजाजवळ पोहोचला, घेऊन गेला. त्याचा जखमी पंजा होता तिथपर्यंत त्याने हात लावून पाहिलं. ही वॉज ॲफ्रेड दॅट द लॉयन वूड अटॅक हिम इफ ही टच्ड इट्स स्वॉलन पॉ. त्याला असं वाटलं की जर मी याच्या दुखऱ्या पंजाला जर हात लावलं तर तो कदाचित माझ्यावर अटॅकसुद्धा करेल, असं त्याच्या मनामध्ये भीतीसुद्धा होती. बट द लॉयन सीम्ड टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. परंतु त्याच्या सिंहाच्या लक्षात आलं की त्याला असं वाटलं अँड्रोक्लसला की माझा उद्देश की मी त्याला मदत करणार आहे असं त्याला वाटलं. म्हणून तो सुद्धा शांत गप्प बसून राहिला होता. अँड्रोक्लस टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. डेप्थली ही पुल्ड आउट द थॉर्न. अँड्रोक्लसने सिंहाचा डाव्या हाताने त्याचा पंजा घेतला आणि हळूवारपणे आपल्या चतुराईने त्याने त्याच्या पायातला जो काटा होता त्याने काढला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लॉथिंग, त्याने आपला स्वतः अंगावरचा जो कापड होता त्याच्या कापडाचा तुकडा काढला आणि त्याने त्याच्या पायाच्या पंजाला बांधला. द काइंड मॅन बाउंड ऑफ द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. टू हिज सरप्राईज अँड वॉन्डर द लॉयन then licked his arm as if to show gratitude. Androclus remained with the lion till it could walk again. सिंहाला चालता येईपर्यंत अँड्रोक्लस त्याच्यासोबतच राहिला. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. तो जंगलात जाऊन शिकार करत असे आणि जे असहाय्य जंगली पशु असत त्यांच्यासोबत तो आपला अन्न वाटून खाई. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वूंड. तो दररोज सगळं आपलं जे सिंह होते सिंहाचा त्याने जखम स्वच्छ करून त्याला मलमपट्टी करीत असत. सून द लायन वॉज ॲबल टू मूव्ह अबाउट. लवकरच तो हिंडू फिरू लागला. सिंह लवकरच हिंडू फिरू लागला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लस व्हेरेवर ही वेंट. बऱ्याचदा अँड्रोक्लस जिथं जिथं जायचं त्याच्या पाठीमागे तो सुद्धा जात असत. इन द मीनवाईल Androclus' master had complained to the authorities that his slave Androclus had run away. त्यानंतर त्याच दरम्यान अँड्रोक्लसच्या मालकाने तो पळून गेल्याची तक्रार एका संबंधित अधिकाऱ्याकडे केली. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डिरेक्शन टू कॅप्चर अँड्रोक्लस. सैन्य हे अँड्रोक्लसला पकडण्याकरिता सैन्याला सर्व दिशांकडे पाठवले. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. त्यांनी कसून शोध घेतला. त्यांच्या सैनिकांनी अँड्रोक्लसचे जे मालक होते त्यांच्या सैनिकांनी कसून शोध घेतला पण त्यांना तो कुठंच त्यांच्या ठाव ठिकाणा लागला नाही. ॲट द लास्ट दे केम टू द फॉरेस्ट व्हेअर अँड्रोक्लस लिव्ड. शेवटी त्यांना जिथं अँड्रोक्लस ज्या जंगलात राहत होता त्या ठिकाणी तो त्यांना सापडला. इट सो हॅपन्ड दॅट अँड्रोक्लस हॅड गोन आउट अलोन दॅट डे व्हाईल द लॉयन रेस्टेड नियर द केव. एकदा असं झालं
की अँड्रोकल्स एकदा एकटाच बाहेर फिरायला निघून गेला आणि सिंह त्या गुफ्यामध्ये विश्रांती घेत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. ते दोघं एक अँड्रोकल्स पण आणि सिंहसुद्धा त्यांच्या तावडीत सापडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. सैनिक त्यांना अँड्रोकल्सला आणि सिंहला त्यांना त्यांच्या शहरात परतले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. दे पुट अँड्रोकल्स इन चेन्स इन अ प्रिझन. द लॉयन वॉज केज्ड. दे पुट अँड्रोकल्स इन द चेन्स इन द प्रिझन. अँड्रोकल्सला साखळीने बांधून ठेवले होते आणि त्याला जेलमध्ये ठेवला आणि द लॉयन वॉज केज्ड. सिंहला पिंजऱ्यात कोंडून ठेवले. डिअर फ्रेंड्स, आय हॅव मेड 2 व्हिडिओज ऑफ दिस लेसन. वॉच माय नेक्स्ट व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, मी या पाठाचे 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. एक भाग या ठिकाणी मी तुम्हाला सादर केलेला आहे. पुढच्या पाठासाठी माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही नंतर पाहू शकता.